कोकणातील आंबा आणि काजू दोन पिकाचं खूप नुकसान हे हवामानामुळे झालेलं आहे। याच्यामध्ये मी एक लक्षवेधी उपस्थित केलेली होती आणि फलोद्यान मंत्री आदरणीय श्री गोगावले साहेब यांनी या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर मीटिंग घेऊन मदत जाहीर करण्याचं आश्वासन दिलेलं होतं। ही बैठक सोमवारी निश्चित झालेली आहे। त्याच्यामुळे सोमवारी मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर चर्चा होईल आणि आंबा आणि काजू बागायतदारांना नेमकी किती नुकसान भरपाई द्यायची याच्या संदर्भात या मीटिंगमध्ये चर्चा होईल। काही लोकांनी उद्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये बंद पाळण्याचं आवाहन केलेलं आहे। मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की ही मीटिंग सोमवारी होणार असल्यामुळे कोणीही बंद पाळू नये। शासन आपला जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भात शासनाची भूमिका ही अतिशय संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्वक आहे। त्याला कोणीही बंद पाळू नये अशी मी नम्र विनंती करतो। कोकणातले सर्व आमदार या मीटिंगला उपस्थित असणार आहेत। आंबा आणि काजू याचं जवळजवळ 80% नुकसान हे त्याच्या उत्पन्नामध्ये झालेलं आहे। त्याचा मोहर जळून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान पहिल्यांदाच कोकणामध्ये होतं आहे। तर त्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी अशी आम्ही अपेक्षा करतो। याच्या व्यतिरिक्त कोकणचा शेतकरी वेळेवर आपली कर्ज भरत असतो। त्याच्यामुळे ती जी मदत जाहीर केलेली आहे 50,000 रुपयांची, जे नियमित कर्जफेड करतात, ती सुद्धा आमच्या या कोकणातल्या शेतकऱ्यांना मिळावी अशी आम्ही मागणी त्या मीटिंगमध्ये करणार आहोत। तुम्ही आता कोकणातला जो आंबा आहे तो खाडी देशामध्ये जवळपास 50% जास्त एक्सपोर्ट होतो आणि निर्यात ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस युद्धाला आंबला तर काय परिणाम होऊ शकतो त्याची चर्चा सुद्धा आम्ही मीटिंगमध्ये घेऊ। केंद्र शासन ह्याच्यासाठी मदत करेलच, परंतु राज्य शासनाने सुद्धा त्या संदर्भात मदत करावी अशी त्या चर्चेच्या वेळेला मागणी झालेली होती। त्याची सुद्धा चर्चा आम्ही सोमवारच्या मीटिंगमध्ये करू। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।